यानंतर पाहूयात वाहतुकीचे नियम तोडणं लोकांना महागात पडू शकतं, कारण या दंडाच्या रकमेमध्ये तब्बल 5 पटीने वाढ केली जाणार आहे। गृहमंत्री आर पाटील यांनी ही माहिती दिली आहे। रस्ता सुरक्षा पंधरवाड्याचा समारोप आज पुण्यामध्ये झाला, त्यावेळी आर पाटील बोलत होते। केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलंय। अशा नियमांमध्ये बदल करायचे असल्यास केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते। एवढ्या साध्या विषयांची चर्चा थेट संसदेत होण्याची आवश्यकता नाही। अशा विषयांचे निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात यावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी केली असल्याचं सांगितलेलं आहे। आज माझी प्रामुख्याने मागणी आहे की असे जे जुजबी कायदे आहेत, आता हे कायदे करण्याचा अधिकार तरी राज्य सरकारला असला पाहिजे। आता लायसन्स शिवाय कोण गाडी चालवत असेल, कोणी चुकीच्या पद्धतीने हॉर्न वाजवला, कोणी रॉंग साईडने गाडी चालवली, चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली, तर यामध्ये दंड करायला पार्लमेंटने आपला वेळ घालवावा हे मला इतकंसं योग्य वाटत नाही। सेंट्रल गव्हर्नमेंटनी काही कायदे करण्याचे अधिकार आज अपघातांच्या बाबतीतल्या राज्य सरकारला देण्याची आवश्यकता आहे आणि तशी मागणी आम्ही करू। पण आज कायद्यामध्ये जे बदल पाहिजे आहे, ज्या दंडाच्या तरतुदी वाढवल्या पाहिजेत, त्या बाबतीतला प्रस्ताव आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवला आहे। आणि आता बातमी आहे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची।